उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद नार्वेकरांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक। दरोडे कसे टाकले यावरच आज पत्रकार परिषद। नार्वेकर, शिंदे, फडणवीसांनी आणि पंतप्रधान मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, राऊतांचं आव्हान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळ दावोस दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांनी दौऱ्याचा खर्च, प्रतिनिधी संख्येचे आरोप फेटाळले। दौऱ्यात 3 लाख कोटींचे सामंजस्य करार होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा। स्वतःचा खर्च करून गेलेल्या व्यक्तींची नावे उद्योगमंत्र्यांनी जाहीर करावी, आदित्य ठाकरेंचं उद्योगमंत्र्यांना आव्हान। तिजोरीची लूट करून मुख्यमंत्री शिंदेंचा दावोस दौरा। सरकारी पैशातून दावोसची सहल। संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका। अयोध्येतील राम मंदिर मूळ जागेपासून 4 किलोमीटर लांब, राऊतांचा दावा। आंदोलनात काडी मात्र योगदान नसलेल्यांकडून आरोप। कोट्यवधी हिंदूंचा अपमान केला जातोय, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची घेणार भेट। अंतरवाली सराटीत बच्चू कडू, मंगेश चिवटे घेणार भेट। आरक्षणाबाबत जरांगेंना फायनल ड्राफ्ट दिला जाण्याची शक्यता। राष्ट्रवादी अपात्रतेसंदर्भात आजपासून सुनावणी। अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, अनिल पाटलांची फेरसाक्ष होणार, तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची उलट तपासणी। आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। ठाकरे गटाकडून कोर्टात याचिका। शिवसेना शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात धाव। उद्धव ठाकरे गटाला अपात्र न ठरवल्याविरोधात याचिका। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात। मुंबईतील मुंबादेवी परिसरात भाजपाकडून स्वच्छता मोहीम। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छता मोहिमेत सहभागी। भारत जोडो न्याय यात्रेचा आज 3रा दिवस। नागालँडमधील विस्मेमा आणि कोहिमा येथे न्याय यात्रा पोहोचली। 20 मार्चला यात्रेचा मुंबईत होणार समारोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा। ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळाप्रकरणी आंदोलन। तलाठी भरती घोटाळ्याची SIT चौकशीची विद्यार्थ्यांची मागणी। आज भाजपा शासित राज्यातील सर्व मंत्र्यांची दिल्लीत बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार बैठक। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक। मातोश्रीबाहेर शिवसेना शिंदे गटाकडून बॅनरबाजी। राम मंदिर तयार झालं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं, बॅनरवर उल्लेख। बॅनर लावत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेपूर्वी प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न। बैठकीत प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती। शरद पवार आज सीमा भागातल्या दौऱ्यावर। पवारांची निपाणीमध्ये आज जाहीर सभा। शरद पवार गटाकडून निपाणीमध्ये शक्ती प्रदर्शन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून लखनौमधील हनुमान सेतू मंदिराची स्वच्छता। पंतप्रधान मोदींकडून मंदिरात स्वच्छता मोहिमेचं आवाहन। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सुनील केदारांच्या कुटुंबियांची भेट। सुनील केदारांना जिल्हा बँक घोटाळ्यात झाली होती अटक। बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार। मायावतींनी निवडणूक स्वतंत्र लढण्याची केली घोषणा। निवडणुकीनंतर आघाडी करण्याचे संकेत। धाराशिवमध्ये उद्या होणार ओबीसी मेळावा। 24 जानेवारीला होणार। मेळाव्याला छगन भुजबळांसह ओबीसी नेते उपस्थित राहणार। उद्याचा मेळावा 24 जानेवारीला होणार। छत्रपती संभाजीनगरात 42 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच। शासकीय सेवेत कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। दक्षिण मुंबईत बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार। जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मोठा प्रतिसाद। 111 पदांसाठी तब्बल 4000 अर्ज दाखल। मुंबई मेट्रो 2A ची सेवा विस्कळीत। दहिसर ते कांदिवली दरम्यान मेट्रोचा खोळंबा। तांत्रिक कारणामुळे मेट्रो खोळंबली। राज्यात काल दिवसभरात आढळले कोरोनाचे 35 नवे रुग्ण। सक्रिय रुग्णांची संख्या 630 वर। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.